केडगाव प्रभाग क्रमांक 17 मधील दूधसागर सोसायटी परिसरात ड्रेनेज लाईनच्या कामाचा शुभारंभ सर्व नागरिकांच्या उपस्थितीत पार पडला। माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या निधीतून व आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली या कामाला सुरुवात करण्यात आली आहे। दूधसागर सोसायटी परिसरात अनेक वर्षापासून ड्रेनेज लाईनच्या कामाचा प्रश्न भेडसावत होता। 30 लाख रुपये खर्चाच्या या कामाला मंजुरी मिळून सदरचं काम सुरू झाले। या परिसरात विकास कामे प्रलंबित होती। माजी खासदार डॉक्टर सुजय विखे यांच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या निधीतून यापूर्वी डांबरीकरणाची कामं पूर्ण करण्यात आलीत। तसेच गणपती मंदिरासाठी 10 लाख रुपयांचा सभामंडप उपलब्ध करून देण्यात आला। अनेक विकास कामे मार्गी लावण्यात आली असून प्रलंबित कामेही पूर्ण होणार आहेत। महानगरपालिका निवडणुकीचे वातावरण तयार झालं असलं तरी प्रत्यक्ष विकास निधी आणून कामं करणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या पाठीशी नागरिकांनी उभं राहण्याचं आवाहन उद्योजक जलेंदर कोतकर यांनी केलंय। विकास कामे करण्यासाठी सातत्यानं पाठपुराव्याची गरज भासते। फक्त निवडून येऊन विकास कामे होत नाहीत, काम करणारा नगरसेवकाची या प्रभागाला गरज आहे। यासाठी काम करणाऱ्याच्या मागे जनता उभी असल्याची भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली। उपस्थित दूधसागर सोसायटीमधील माता भगिनी, बंधू भगिनी आणि उपस्थित मित्र, आज या ठिकाणी आपण ड्रेनेज लाईनच्या कामाचं उद्घाटन केलेलं आहे। याही पूर्वी काही काम झालेलं आहे आणि सभामंडपाचं काम म्हणून डांबरीकरणाचं काम आदरणीय आपले नेते सुजयदादा विखे पाटील यांच्या माध्यमातून ते झालेलं आहे। आताही त्यांच्या जलेंदर कोतकर यांच्या प्रयत्नाने आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी हे काम संपन्न होत आहे। आज त्याचं उद्घाटन झालेलं आहे। या ठिकाणी आपल्याला सर्वांना ही अत्यंत निकडीच आणि गरजेची बाब आहे ड्रेनेज लाईन असणं। त्यामुळं तो जो प्रश्न आहे तो प्रश्न या ठिकाणी सुटलेला आहे आणि असेच या ठिकाणी आमच्या भागामध्ये ज्या थोडे प्रलंबित प्रश्न आहेत या ठिकाणी आपण त्यात लक्ष घालावं आणि आदरणीय जलेंदर कोतकर यांचं आपण या ठिकाणी हे लक्ष घातलं। आदरणीय खासदार सुजयदादा विखे पाटील या दोघांचं आमच्या परिसराच्या वतीने समस्त नागरिकांच्या वतीने खूप खूप आभार म्हणून या ठिकाणी प्रशांत चितळे, राजाराम काळे, पोपट खदाळ, अशोक शिंगाण, सौरभ सोनकुळे, सुवर्णा मिसाळ, अंबाबाई ओहोळ, सुवर्णा सहाणे, बंदी काळपुण, दीपक रोकडे, वर्षा चव्हाण, पूजा चितळे आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आई जगदंबेच्या पावनभूमीत प्रभाग क्रमांक 17 मध्ये दूधसागर सोसायटी परिसरात ड्रेनेज लाईनच्या कामाचा शुभारंभ सर्व नागरिकांच्या उपस्थित या ठिकाणी पार पडलेला आहे। माननीय खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या निधीतून संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली दूधसागर परिसरामध्ये साधारण 30 लाख रुपयाच्या ड्रेनेजच्या कामाचा शुभारंभ आज या ठिकाणी संपन्न झालेला आहे। ह्या भागामध्ये बरेचसे कामं असे बऱ्याच दिवसापासून प्रलंबित होते, ते आपण सुजयदादांच्या मार्फत त्या निधीतून ड्रेनेज लाईन असन, याच्यापूर्वी पण डांबरीकरणाचे काम याच भागात झालेलं आहे। आपले गणपती मंदिर असन, त्या मंदिराला पण सभामंडपाचा 10 लाख रुपयाचा निधी सुजयदादांच्या मार्फतून आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून ते काम पण आता पूर्ण झालेलं आहे। आपण जे कामं केले ते पूर्ण झालेले कामं आपण तुम्हाला सांगले। तिथून पुढच्याही काळात जे काही कामं राहतील ते करण्याचा प्रयत्न सुजयदादा असतील, संग्रामभाई असतील, सर्व मित्रपरिवार असेल यांच्या मार्गदर्शनातून आपण ती इथून पुढच्याही काळात पूर्ण करण्याचं काम आपण करू। थोड्याच दिवसात आता महानगरपालिकेचं वातावरण निर्मिती झालेलीच आहे, तुम्हाला सर्वांना ठाऊकच आहे। पण तुम्ही अशा माणसाच्या पाठीशी उभे राहा इथून पुढच्याही काळात, जे तुमचे जे प्रलंबित प्रश्न असतील ते सोडतील। आजच्या काळात काय होते, काही जण 2 गाड्या मुरून टाकतात आणि व्हिडिओ काढून सोडतात। अहो, त्या व्हिडिओचे पैसे एवढं ते मुरमाचा खर्च पण नाही। सांगायचं तात्पर्य असं का विकास निधी आणण्यासाठी त्याचा प्रयत्न करावा लागतो आणि प्रयत्न केल्याशिवाय ते काम पूर्ण होत नाही। तर इथून पुढच्याही काळात जे काही रखडलेले कामं असतील ते करण्याचा प्रयत्न आम्ही सर्व केडगाववासियांच्या वतीने तुम्हाला आश्वासन देतो। इथून पुढच्याही काळात जे काही कामं राहिले ते पूर्ण करण्याचं काम सुजयदादा आणि संग्राम भैया या दोघांच्या माध्यमातून आपण पूर्ण करू, एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो। प्रतिनिधी विक्रम लोखंडे, अहिल्यानगर।